पुसद येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होणार का? शंभाळपिंपरी येथे तहसील कार्यालय होणार का? पुसद शहरातील विविध व्हॉट्सअप ग्रुपवर एक PDF मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे दाखवलं जात आहे की पुसद येथे लवकरच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि शंभाळपिंपरी येथे लवकरच तहसील कार्यालय सुरू होणार आहे। अशा प्रकारची PDF सदृश्य डॉक्युमेंट हे मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअपवर शेअर केले जात आहे। आता बऱ्याच जणांचा त्यावर विश्वास बसलेला आहे। आता ती PDF आपल्याजवळ सुद्धा आलेली आहे। आता तुम्ही माझ्या डाव्या बाजूला ती PDF पूर्ण बघू शकता, परंतु त्यामध्ये महत्त्वाची बाब, जे उल्लेखनीय बाब आहे, ज्याकडे सर्वांनी लक्ष दिलेच पाहिजे, ती म्हणजे अशी: कोणतेही शासन परिपत्रक असो, शासन आदेश असो किंवा शासन GR असो किंवा कोणतेही सर्क्युलेशन असो, त्यावर कोणामार्फत आदेश दिला जात आहे, संबंधित अधिकारी कोण, संबंधित डिपार्टमेंट कोण, याची माहिती ही अचूकरित्या स्पष्ट केलेली असते। परंतु जी सदर PDF आहे याचे संपूर्ण अवलोकन केले असता सरतेशेवटी कोणत्याही अधिकाऱ्याची, संबंधित डिपार्टमेंटची किंवा मंत्रालयामार्फत जारी करण्यात आलेली आहे अशा प्रकारे कोणताही त्यावर आदेश, तारीख किंवा संबंधित अधिकाऱ्याची कार्यालयाची सही नाही। त्यामुळे सदर PDF ही खरंच शासन मान्य आहे की नाही हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपस्थित झालेला आहे। आता त्याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे अशी की पुसद जिल्हा झाला पाहिजे असं म्हणून बरेच वर्षापासून ती मागणी प्रलंबित आहे। आता असंही आपण विविध सोशल मीडियावर, प्रसार माध्यमांवर बघितलेलं आहे की या तारखेला पुसद जिल्हा होणार, लवकरच पुसद जिल्हा म्हणून घोषित होणार आहे। अशा प्रकारचे जे विविध गोष्टी आहेत, बतावणी आहेत किंवा घोषणा आहेत, हे पुसदकर कित्येक वर्षापासून ऐकत आहे, परंतु प्रत्यक्षात पुसद हा तालुकाच राहिलेला आहे। ज्याप्रमाणे पुसद जिल्हा होणार अशी अफवा ही बऱ्याच वर्षापासून पुसदमध्ये सर्क्युलेट केल्या जात आहे, तशीच अफवा या PDF संबंधित सुद्धा आहे की काय, असाही प्रश्न पुसदकरांना पडलेला आहे। ही संपूर्ण बाब आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माहिती घेऊन शासनामार्फतच ठोस आणि विश्वसनीय माहिती आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे। त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।